तर आज आमची वारी गावाकडून गोव्याला चालली होती. अंशी अजून झोपेतच होती. आई आणि बाजूची काकी आम्हाला गाडीपर्यंत सोडायला आली होती. आता गोव्याला आमच्यासोबत अजून 3 जण येणार होते. त्यांना आम्हाला पणजीला सोडायचं होतं, म्हणून त्यांना कलेक्ट करायला आम्ही माझ्या सासरवाडीत आलो. त्यांना पण सोडायला त्यांची फॅमिली आली होती. आता ही छोटी आहे ना, तिचं नाव पण अंशिका आहे. ती बिचारी कधीपासून अंशिकाला घ्यायला बघत होती, पण अंशिका काही तिच्याकडे जायला तयार नाही. आम्हाला जरा लेटच झालं होतं जायला, पण वाटेत भूक लागली होती म्हणून नेहमीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो. पावभाजी घेतली होती आणि या छोट्या अंशिकाला फ्रुटी हवी झाली. त्यानंतर त्यांना आम्ही पणजीला ड्रॉप केलं आणि आमची वारी डायरेक्ट मडगावला येऊन थांबली. आता घरी आल्यावर अंशीची पुन्हा मस्ती सुरू झाली. अंशीच्या पप्पांनी ना तंदुरी आणली होती. मी पण आशेने भरपूर घेतली प्लेटमध्ये, पण मला अजिबात आवडले नाही, म्हणून तशीच प्लेट ठेवली आणि अंशीसाठी खिचडी बनवायला घेतली. अंशीची खिचडी तर रेडी झाली होती, तसंच मी आमच्यासाठी वांग बटाटा फोडणीला घातलं आणि भाकऱ्या बनवायला घेतल्या. अंशीला पण भरवून घेतलं. आता आमचं पण जेवण रेडी झालंच होतं. भूक पण खूप लागली होती, पण बेसिंगमध्ये भांडी बघून टेन्शनच आलं मला. मग विचार केला की अगोदर भांडी घासून घेऊया आणि मगच जेवूया. मग कसं शांतपणे जेवता येतं ना. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा. चला आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.